पालेभाज्यांचे महत्त्व. पालेभाज्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पालेभाज्यांचे आरोग्यदायी फायदे. संपूर्ण पोषण. पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. पालेभाज्यांचे उपयोग आणि उपाय. 1. स्वच्छता आणि साठवणूक. पालेभाज्या स्वच्छ धुवून वापराव्यात. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी कोमट पाण्यात काही वेळ भिजवाव्यात. फ्रीजमध्ये हवा खेळती राहील अशा पद्धतीने साठवाव्यात. 2. योग्य प्रमाणात सेवन. रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी असावी. जास्त शिजवल्यास पोषक घटक नष्ट होतात, त्यामुळे सौम्य आचेवर शिजवाव्यात. 3. विविध प्रकारे सेवन. पराठा, भाजी, सूप, सांडगे, कोशिंबीर यामध्ये पालेभाज्या वापरू शकतो. फोडणी देताना जास्त तेल टाळावे. 4. विषारी पदार्थांपासून संरक्षण. बाजारातून आणलेल्या भाज्यांवर कीटकनाशके असू शकतात, त्यामुळे पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर टाकून धुवावे. सेंद्रिय ऑर्गॅनिक पालेभाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. 5. कोणत्या पालेभाज्या खाव्यात? 1. पचन सुधारण्यासाठी. मेथीची भाजी नियमित खाल्ल्यास पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते. पुदिन्याचा रस किंवा पुदिना चॉफ काढा घेतल्यास अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. 2. रक्तशुद्धीसाठी. पालक आणि चुका भाजी यांचे नियमित सेवन केल्यास रक्तशुद्धी होते आणि हिमोग्लोबिन वाढते. गव्हाच्या गवताचा रस, व्हीटग्रास ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. 3. हाडे आणि सांधेदुखीवर. सहजनाच्या पानांची भाजी, ड्रमस्टिक लीव्स नियमित खाल्ल्यास हाडे बळकट होतात. पालक आणि मेथीचे सूप कॅल्शियम भरपूर असल्याने सांधेदुखी कमी करते. 4. केसगळतीसाठी. कडुलिंबाची पाने आणि कडीपत्ता यांचा रस केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो. हाताने वाटून लावलेली मेथीची पेस्ट केसांसाठी फायदेशीर आहे. 5. त्वचेच्या तक्रारींसाठी. पालक आणि गाजराचा रस प्यायल्याने त्वचा उजळते आणि मुरूम कमी होतात. कडुलिंबाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांवर उपयुक्त ठरते. 6. हृदयासाठी. मेथी आणि कोथिंबिरीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. पालेभाज्यांचे रस किंवा सूप प्यायल्याने हृदय निरोगी राहते. 7. मधुमेह नियंत्रणासाठी. मेथीची भाजी किंवा मेथीचे बी पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते. कडुलिंबाची पाने चावल्याने मधुमेह नियंत्रित होतो. 8. रक्तदाबासाठी. पालक आणि पुदिन्याचा रस नियमित प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. धणे, पुदिना, कोथिंबिरीची चटणी सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. 9. डोळ्यांसाठी. गाजर आणि पालकाचा रस डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. सहजनाच्या पानांचे सूप घेतल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. निष्कर्ष. पालेभाज्या आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा नियमित वापर केल्यास संपूर्ण आरोग्य सुधारते. योग्य स्वच्छता आणि शिजवण्याच्या पद्धती वापरल्यास त्यांचे फायदे अधिक मिळतात.